संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा गावांतर्गत असलेल्या जोठेवाडी येथील CISFचे सेवानिवृत्त जवान मेजर सुखदेव नामदेव गाडेकर वय 78 वर्ष यांचे अपघाती निधन झाले। त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोमवारी 22 जून रोजी आंबीखालसा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मेजर गाडेकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात प्रवेश केला होता। सेवा काळात त्यांनी देशातील विविध भागात कर्तव्य बजावत उल्लेखनीय सेवा बजावली। निवृत्तीनंतर ते मूळ गावी परतले होते आणि शेती व्यवसाय करत होते। गारगाव येथे जात असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले। कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा जोठेवाडी येथील राहत्या घरापासून काढण्यात आली। आंबीखालसा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी CISFच्या वतीने त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुरक्षा पथकात कार्यरत राहिलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश राऊत यांनीही पोलीस दलाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली। मेजर 1972 मध्ये आमच्या CISF मध्ये भरती झाले आणि 1998 मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतली। त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे देशसेवा केली, त्याच्यामुळे आज आमच्या CISFचं नाव इतकं मोठं झालेलं आहे आणि आज देशात नंबर 1 ची सुरक्षा एजन्सी म्हणून CISF प्रचलित आहे। तर आम्हाला संध्याकाळी 4च्या आसपास फोन आलेला की तुमच्या डिपार्टमेंटची व्यक्ती अशी मयत झालेली आहे। तर आमचे जे डेप्युटी कमांडंट आमचे चीफ एअरपोर्ट सिक्युरिटी ऑफिसर जे आहेत त्यांनी तत्काळ आम्हाला आदेश दिला की तुम्ही जाऊन तिथं मानवंदना द्यावे आणि आम्ही तत्काळ तिथून मानवंदना देण्यासाठी रवाना झालो। आपण सर्वजण इथं उपस्थित झालात त्याबद्दल CISFच्या वतीने मी पुन्हा एकदा साहेबांना श्रद्धांजली वाहतो। जय हिंद, जय भारत। पोलीस शिपाई अभिजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अखेरची सलामी दिली। यावेळी आंबीखालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांनी श्रद्धांजली वाहताना गाडेकर यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा उल्लेख केला। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी केलेली देशसेवा आणि गावाशी जपलेले ऋणानुबंध यांची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली। स्वर्गीय सुखदेव नामदेव गाडेकर यांचा शनिवारी परवा गारगाव स्टँडला जात असताना अपघात झाला। त्यांच्यावरती संगमनेर येथील मेडिकवर या हॉस्पिटलमध्ये सक्तीचे प्रयत्न झाले, परंतु या गाडेकर परिवाराला यश आलं नाही आणि साहेबांची 11:15च्या दरम्यान प्राणज्योत मालवली। साहेबांचा जर जीवनपट पाहिला तर अतिशय गरीब परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं शिक्षण घेत असतानाच मजुरी करण्याची वेळ आली। 1972 साली CISF या राष्ट्रीय सेना दलामध्ये साहेबांना रुजू झाले, भरती झाली। तब्बल 26 वर्ष देशाची राष्ट्राची सेवा केली। देशातील अनेक खडतर अशा राज्यामध्ये, त्यामध्ये गोवा असेल, बिहार असेल, अरुणाचल प्रदेश असेल, अशा अनेक राज्यामध्ये सेवा केली। नंतरच्या काळामध्ये काळ्याची सेवा करत असताना आपल्या मुलांची प्रगती साधली। आज वयाच्या 78व्या वर्षी साहेबांची प्राणज्योत मालवली। संबंध गारगाव पश्चिम कृषी असेल, आंबीखालसा असेल, सर्व गाव नातेवाईक खऱ्या अर्थाने घरून गेलेले आहेत, परंतु नीतीच्या पुढे काही चालत नाही। या निमित्तानं आमच्या गावाला, आमच्या परिसराला खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे की साहेबांनी जी सेवा केली त्या CISF या डिपार्टमेंटचे PSI शिर्डी विभागाचे माननीय जगदीश राऊत साहेब, त्याचप्रमाणे आरक्षक पवार साहेब यांनी
साहेबांना मान्यवर देण्यात दिलेला आहे. त्यांना मी गावच्या वतीनं त्याचप्रमाणे परिवाराच्या वतीनं आभार मानतो. अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल वितरंग तव शिव नामे जागे तव शिवाशिष महागे गाये तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत दाता जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय. मेजर सुखदेव गाडेकर अमर रहे मेजर सुखदेव गाडेकर. यावेळी नातेवाईक, ग्रामस्थ, महिला तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाने जोठेवाडीसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.